आज आख्यानात श्री महालक्ष्मी देवी या सृष्टीत कशा परतल्या याबद्दल नारद मुनीने सांगितलं. मला वाटलं होतं की आज मला त्यांचं दर्शन होईल, पण तसं झालंच नाही. माझी ती इच्छा अपूर्णच राहिली. पण माझी ती इच्छा पूर्ण तर होईल ना. आज मी असं भाकीत करतो की या समुद्र मंथनाच्या आख्यानातून तुला श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी देवी यांचे दर्शन घडेल. पण अजूनही ती माझी इच्छा पूर्ण का झाली नाही. तुम्ही कधी आलात. आत्ताच आलो. तुला हाक नाही मारली कारण तू कोणत्या तरी गहन विचारात गढून गेली होतीस. आजही माझी इच्छा पूर्ण राहिली याचे मला वाईट वाटते आहे. वाईट वाटतंय. आज आख्यानात समुद्र मंथनातून महालक्ष्मी देवी बाहेर आल्या. मला त्यांचे दर्शनही झाले नाही याचे मला खरंच खूप वाईट वाटते आहे. काय झालं. तुम्ही असे का हसताय. कारण माझी म्हाळसा फार हट्टी आहे याची मला नेहमीच प्रचिती येते. हो असे नाही, पण हे विचारण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. हो ना. मला त्यांचे दर्शनही झाले नाही याचे मला खरंच खूप वाईट वाटते आहे. मग आज तसे का नाही झाले. कारण अजून आख्यान संपलेलं नाही. या समुद्र मंथनातून महालक्ष्मी बाहेर आल्या असं नारद मुनींनी सांगितलं. ह्याचा अर्थ आख्यान संपलंय असं नाही. पण आता अजून या आख्यानात कळण्यासारखं काय राहिलं आहे. म्हाळसा, तुला या आख्यानाच्या अनुषंगाने जे कळायचं आहे ते तुझ्या रूपाशी संलग्न आहे. श्री विष्णू यांनी मोहिनी रूप घेतलं आणि त्या रूपावरून माझं लक्ष दुसरीकडे जातही नव्हतं. आणि म्हणून पार्वतीने मला तसं वचन दिलं की ह्या कृतयुगात मल्हारी मार्तंड अवतारात ती त्याच मोहिनी रूपात माझ्याशी विवाह करेल. पण म्हाळसा, हे मी तुला आत्ता कसं सांगू. तुम्ही काहीच बोलला नाहीत. मी जे विचारले ते मला काही ठाऊक नव्हते म्हणून विचारले. सृष्टीत महालक्ष्मी देवी पुन्हा परतल्या हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. पण कदाचित अजून काही महत्वाचे घडणे शेष असावे. म्हाळसा, हे केवळ समुद्र मंथनाचे आख्यान नसून अमृत मंथनाचे आख्यान आहे. देव आणि दैत्य ह्यांनी केलेल्या प्रयत्नाचे आख्यान आहे. तुला पुढे काय घडणार आहे ह्याची उत्सुकता आहे हे मला कळत आहे. पण केवळ उत्सुकता असून हाती काहीच लागणार नाही. तर त्यासाठी बुद्धीच्या आणि तर्काच्या सहाय्याने संकेताचे अर्थ लावणे अत्यंत आवश्यक आहे. मी प्रयत्न करतेच आहे आणि आख्यानातून माझ्या हाती काही ना काहीतरी लागतच आहे. हे आख्यान सुरू होताना नारद मुनी म्हणाले होते की हे आख्यान केवळ साधे आख्यान नाही. या आख्यानात अनेक अर्थ दडलेले आहेत. म्हाळसा, हे चांगलंच आहे. मोक्ष मिळवण्यासाठीचं त्याच्या प्रयत्नांचं त्याच्या मार्गाचं प्रतीक म्हणजे समुद्र मंथन आहे असे तुम्ही मला म्हणाला होतात. होय म्हाळसा, यातून बाहेर आलेल्या प्रत्येक रत्नाकडे ध्यान देऊन पहा. मोक्षाचा प्रवास, अमृत मिळवण्यासाठीचा प्रवास हे तुझ्या ध्यानात येईल. या समुद्र मंथनातून बाहेर पडलेली रत्न ही प्रतीक आहेत. 5 रत्न ही कामेंद्रियांची प्रतीक आहेत, तर 5 रत्न ही जनेंद्रियांची प्रतीक आहेत. आणि राहिलेली 4 रत्न म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार ह्याची प्रतीक आहेत. आणि जर ह्यावर संयम मिळवला
तरच आपली परमात्म्याशी भेट होऊ शकते. माळसा, काय झाले? मी जेव्हा जेव्हा या कथेचा विचार करते तेव्हा तेव्हा मला जी गोष्ट आठवते ती म्हणजे तुम्ही केलेले विषप्राशन. ते मी कधीही विसरू शकत नाही. माळसा, आपल्याला अमृत मिळवण्यासाठी स्वतःच्या मनाचे मंथन करावे लागते. आणि मनाचे मंथन सुरू असताना त्यातून सर्वप्रथम वाईट विचार बाहेर पडतात. समुद्र मंथनातून बाहेर आलेले विष ह्याच वाईट विचारांचं प्रतीक आहे. नंतर मला कामधेनू मातेबद्दल कळले. ती जेव्हा गडावर आली तेव्हा मला अतिव आनंद झाला होता आणि ते मला आठवतं आहे. माळसा, कामधेनू माता हे निर्मळतेचे प्रतीक आहे, पावित्र्याचे प्रतीक आहे. आणि समुद्र मंथनातून उच्चैश्रवा हा अश्व जेव्हा बाहेर आला होता तेव्हा सगळीकडे वारा वाहू लागला होता. माळसा, ते तर होणारच होतं, कारण आपल्या मनापेक्षा दुसऱ्या कशाचीच गती अधिक नसते. आणि उच्च श्रेवा हे आपल्या मनाचे प्रतीक आहे. आणि जसं तुम्ही सांगितलं की ऐरावत हा बुद्धीचा आणि सामर्थ्याचा प्रतीक आहे. होय माळसा, आणि त्याचे 4 दात हे लोभ, मोह, वासना आणि क्रोध ह्यावर विजय मिळवण्याचे प्रतीक आहेत. खरोखरच समुद्र मंथनाच्या आख्यानातून मला बऱ्याच गोष्टी नव्याने कळल्या आहेत. सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी याचे मला सहाय्य व्हावे अशी माझी इच्छा आहे. असा मनात इच्छा असतील तर परमात्म्याची प्राप्ती संभव नाही. जे अंतिम सत्य आहे, जे परब्रह्म आहे आणि कल्पवृक्ष हे त्याचेच प्रतीक आहे. असं काय झाले? कल्पवृक्षाचा विषय निघाला की मला बानूकडे असलेल्या दिव्य करंडाची आठवण होते, जो कल्पवृक्षाच्या सहाय्याने देवेंद्रांनी तिला दिला होता. महसा, तुला ह्या भौतिक विश्वापासून दूर जावं लागेल आणि तरच तुला अंतिम सत्य काय आहे हे कळेल. मी त्या दिशेने प्रयत्न करतेच आहे. ते आवश्यकच आहे. महसा, रंभा, अप्सरा हे आपल्या मनातील वासनेचे प्रतीक आहे. ते आपल्याला आपल्या ध्येयापासून दूर ठेवते. वारुणी हे प्रतीक आहे मोहाचे, धुंदीचे, अप्रवृत्तीचे. ते आपल्यापासून दूर ठेवले तरच आपल्याला मोक्ष प्राप्ती आहे. ह्या साऱ्या गोष्टीत मला श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी देवी यांना प्रिय असलेल्या रत्नाबद्दल देखील कळाले. कौस्तुभमणीबद्दल. जे भक्तीचे प्रतीक आहे आणि त्यांना प्रिय असलेला शंख, जे विजयाच्या नांदीचं प्रतीक आहे, जे ईश्वरी नादाचे प्रतीक आहे. आख्यानात जेव्हा नारद मुनींनी श्री विष्णूंबद्दल सांगितले तेव्हा मला असे वाटले की मला त्यांचे दर्शन घडेल, पण तसे घडले नाही. आणि तसेच पुन्हा घडले जेव्हा मला कौस्तुभमणीचे दर्शन घडले. मासा, तुला आज ना उद्या
त्यांचे दर्शन निश्चितच होईल, पण त्यासाठी संयम ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. आणि आता आख्यानात समुद्र मंथनातून श्री महालक्ष्मी देवी बाहेर आल्या होत्या. क्षणभर मला असं वाटलं की जोपर्यंत मला त्यांचं दर्शन होत नाही तोपर्यंत नारद मुनींनी आख्यान थांबवूच नाही. पण तसे होऊन चालणार नाही. हो, पण आता मात्र मला त्यांच्या दर्शनाची ओढ लागली आहे. मला असं वाटतं की मी त्यांना बघेन आणि त्यांच्यासाठी काय करू आणि काय नको असं होईल मला. म्हाळसा, जेव्हा तुला कळेल की हेगडी प्रधान आणि लक्ष्मी देवी जे या गडावर निवास करतात तेच श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी आहेत, तेव्हा काय होईल ह्याचा मी विचार करतो आहे. आणि हे बघ, समधीकडं ध्यान देऊन बघायचं. कोण कुठं काम करतंय, काय काय काम करतंय हे मला येऊन सांगायचं. आलं का ध्यानात? आता हाय का गणोबा? आरले का तुझी समधी कामं तू मला सांगणार आहेस, मग तू काय करणार आहे? अरे मला काही कमी कामं आहेत वय? तुला जे सांगितलंय ते कर म्हणजे झालं. अरे मला वाटलं होतं मला जरा येळ मिळाला असता. कशा पाय? अरे तुला तर काय कसलं पडलेलंच नाही गणोबा. हं? अरे मला समजा आठवायचं होतं महाराजांनी आख्यानामध्ये काय काय सांगितलं, समुद्रातनं काय काय बाहेर आलं ते समजा आठवायचं होतं. देवांनी म्हणलं तसं आपण काय करायचं काय नाही त्याचा विचार करायचा होता. हा, आला मोठा विचार करणारा. अगोदर आपली कामं आपण करावी, मग त्याचा विचार करावा. गणोबा, राघोबा, काय रे, काय चाललंय काय दोघांचं? आणि काय गणोबा, कुणी कुणाचं काम करायचं कुणाला सांगतायसा? नाही, मी याला सांगत होतो की ह्युमन विचार करत होतो की आख्यानामध्ये काय काय बाहेर येणार आहे ती. हा, आणि हे आठवून छान आपण आपल्या आयुष्यात काय चुकतो काय नाही त्याचा, होय का नाही? होय होय. हा, चांगलाय चांगलाय. म्या बी मला येळ मिळाला का नाही ह्याचाच विचार करत असतो या. आणि तेच ह्याला सांगत होतो म्या. अहो महाराज म्हणलं की निस्ती कथा ऐकून काय बी होणार नाही. अहो पर हातातली कामं सोडून करावं होय. हा, हे बी खरं आहे राघोबा. अवा हातातली कामं बी करायची आणि मग ह्यो विचार करायचा. अहो कारण हेतनं तर कळणार हाय देवी आणि बानैसनी का त्या कोण आहेत ते. समधी देवाचीच कृपा म्हणायची, म्हणून तर हे समजा आपल्याला समजलं. होय होय. नाहीतर हे आपलं कधी समजलं असतं कुणाच ठाव. होय होय, हे बी खरं आहे बघा. अहो तो हत्ती, तो घोडा, ती कामधेनू गाय, खरंच आहे बघा. अहो देव आहे ती म्हणून आपल्याला या समध्यांचं दर्शन घडलं, आणि ते बी ह्या जेजुरीत हत. आणि नारद मुनी महाराज म्हणलं तसं ते मनात असेल ते देणारं झाड, आणि काय ते विष्णू देवासने आवडणारं ते पारिजाताचं फूल. पर एक सांगू का जी? अरे गणोबा सांग की. देवानं इश प्यायलं, हे जेव्हा ठावं झालं ना तेव्हा डोळ्यातनं पाणी येणं का थांबणं बघा. खरं आहे. आणि त्या दिवशी कोण बी कुणा संग काय बी बोललं नाही बघा. अरे आपल्या भक्तांसाठी देवासने काय काय करावं लागलं. पर एक कळालं नाही का देवानी म्हाळसा देवीसनी सांगितलं आहे का त्यासनी विष्णू देवांचं आणि महालक्ष्मी देवीचं दर्शन होणार आहे. होय की? म्हणजे आता जेजुरीत होणार आहे का कुठं? अरे हातच की, आणि कुठं? म्हणजे ते हातच असतील होय. गणोबा, अरे देव आहे ती. आता हाता असलं तरी दिसणार आहे ती वय आपल्याला. हा, होय होय. अहो हे काय, तुम्ही कधी आलात? जेव्हा तुम्ही तुमच्या विचारात आकंठ बुडून गेला होतात. तुम्हाला काही हवं आहे का? तर तसं मला सांगा, मी आणून देते. अहो इतका कसला विचार करत होतात तुम्ही? आपल्या म्हाळसाचाच. म्हाळसाचा? हो,
कधी कधी मनात विचार येतो की आपल्या म्हाळसाने काय काय मिळवलं. मनात विचार देखील आला नव्हता की तिचा श्री खंडेरायांशी विवाह होईल आणि ती या जेजुरीत येईल. आणि ह्याचाही कधी विचार केला नव्हता की श्री खंडेराय त्या बानूशी विवाह करतील. आपण आता ह्या विषयावर न बोललेलंच योग्य, कारण त्यांच्या मनात काय आहे हा हेतू आपल्याला कधीच कळणार नाही. मला इतकंच कळतं की माझ्या लेकीचा संसार सुखाचा व्हावा. मला अजून काही नको. तो होतोच आहे. हा असा मायानंदा, हा विषय पुरे आता. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, काही झालं तरी श्री खंडेराय आपल्या म्हाळसाला कधीही अंतर देणार नाहीत. क्षमा असावी. लहान तोंडी मोठा घास घेते. पण मी तर असं ऐकलं होतं की श्री महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी देवींनी खूप प्रयत्न, खूप साधना केली असं. हो. म्हाळसाचा विवाह झाला आणि ती या जेजुरीत आली, परंतु श्री महादेवांखेरीज ती इतर कुणाशीही विवाह करणार नाही हे तिनं मनाशी पक्क ठरवलं होतं. आणि तिने ते साध्यही केलं. ते होणारच होतं हे आत्ता कळतंय मला. म्हणजे म्हाळसा साक्षात पार्वती देवी आहे हे मी कसं विसरे. मला ते शक्य नाही. अहो मी काय विचारते. काही नाही. आता ह्यांना मी कसं सांगू की म्हाळसा आणि खंडेरायांचं जन्मजन्मांतरीचं नातं आहे, कारण म्हाळसा म्हणजेच साक्षात पार्वती देवी. म्हाळसा, कसल्या एवढ्या विचारात आहात? आठवत होते इथे आल्यापासूनचं सगळं. तुम्ही कुठे बाहेर चालला आहात का? बाहेर शांत आहे. रात्रीच्या वेळी गडावरून सुंदर दृश्य दिसतं म्हणून चालले आहे. जाऊन या तुम्ही. आपणही या ना. नाही नको. काय झालंय म्हाळसा? मला सांगणार नाही? यांनी मला आश्वासन दिले आहे की श्री महालक्ष्मी आणि श्री विष्णूंचे मला दर्शन घडेल. अजून कसे मला दर्शन घडले नाही? असे का होते आहे? म्हाळसा, श्री खंडेरायांचा शब्द असत्य कसा ठरेल? ते घडेल. आणि मला तर असं वाटतं की उद्याच्याच आख्यानात ते घडेल. खरंच? हो. पण तुम्हाला हे कसं ठाऊक? मला असं जाणवतंय. आणि तुम्ही त्यांची इतक्या आतुरतेनं प्रतीक्षा करता आहात, त्यांना देखील तुम्हाला भेटावंसं वाटत असणार. पण मला त्यांना भेटायचेच आहे. ह्यांनी मला सांगितले की ते इथेच राहणार आहेत. तुम्हाला त्यांना काय विचारायचं आहे? मी पूर्वजन्मात कोण होते? बानू माझ्या आयुष्यात का आली? मला हे सगळं का सोसावं लागतंय? तुम्हाला असं वाटतं ते माझ्या प्रश्नांची उत्तरं देतील? माझी कोडी सोडवतील? तुम्ही त्यांना पाहिलं आहे? तुम्हाला त्यांचा स्वभाव ठाऊक आहे? तुम्हाला वाटतं की ते मला सहाय्य करतील? का नाही करणार? परंतु दर्शन झाल्यावर तुमच्या मनात एकाच वेळेस इतके प्रश्न निर्माण होतील की कदाचित तुम्हीच सर्व काही विसरून जाल. नाही, मी नाही विसरणार. हेच तर प्रयोजन आहे दर्शनाचे. हो, परंतु तुम्ही हे आधीपासूनच ठरवू नये. येणारा क्षण काय घेऊन येईल हे सांगता येत नाही.